झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। परिचारिकांचे शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन। धुळ्यातील हिरे रुग्णालयातही आरोग्य सेवा ठप्प। उपचारांसाठी होते गैरसोय, नातेवाईकांची धडपड। धुळे शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील शासकीय परिचारिकांनी त्यांच्या अनेक मागण्या सरकारकडून मान्य न झाल्यामुळे आज 18 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। परिचारिकांनी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करणे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणारी भरती रद्द करून 100% कायमस्वरूपी भरती करणे, पदोन्नतीची प्रक्रिया जलद करणे, भरती प्रक्रियेत लिंग समानता राखणे तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रथेनुसार वाढवणे या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे जिल्हा धुळे तर सहसचिव आहे आणि आमचे प्रमुख मागण्या ह्या आहेत की कंत्राटीकरण जे परिचारिकांचं चाललेलं आहे ती आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संपावर उतरलेलो आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे, तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। नाईलाजास्तव आम्हाला या संपात आम्ही उतरलेलो आहे आणि शासनास हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा। धन्यवाद। याआधी मुंबईतील आझाद मैदानात 2 दिवस धरणे आंदोलन करण्यात आले होते, मात्र सरकारकडून काहीच निर्णय न झाल्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। धुळे येथील हिरे रुग्णालयात सुद्धा या आंदोलनाचा तीव्र परिणाम जाणवत असून परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे। संपावर गेलेलो आहेत। या संपामुळे रुग्णांचा हाल होण्याचे किंवा त्यांना वेठीस धरण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही, पण गेल्या 4 ते 5 वर्षापासून व काही मागण्या तर गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही झटत आहोत, मागत आहोत, हक्क मागत आहोत। मंत्रालयामध्ये आमच्या राज्यांचे पदाधिकारी अनेक वेळा फिरून देखील आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे नाईलाजास्तव आज आम्हाला संपाचा हा पवित्रा घ्यावा लागलेला आहे। प्रशासन आणि सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।